की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी। राज्यातील काही भागात आज नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी मतदान होत आहे। ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ नगर परिषदेसाठीही आज मतदान प्रक्रिया सुरू असून प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आलाय। मतदानासाठी शासकीय कर्मचारी सज्ज झालेत। तब्बल 1500 पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा फौजफाटाही तैनात करण्यात आलाय। मात्र या शांततेच्या तयारी दरम्यान मतदानाच्या अगदी आदल्या रात्री अंबरनाथमध्ये मोठा राजकीय गोंधळ उडाल्याचं चित्र पाहायला मिळालं। काल रात्री शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा गंभीर आरोप केलाय। या आरोपामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून आरोप प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे। आरोपानंतर शिंदे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं मतदान केंद्राबाहेर जमा झाले होते। यावेळी शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची आणि शासकीय कर्मचाऱ्यांची जोरदार बाचाबाचीही झाली। अंबरनाथमधील साऊथ इंडियन शाळेत उभारण्यात आलेल्या मतदान केंद्रांवर हा प्रकार घडलाय। शिंदे गटाचे उमेदवार शैलेश भोईर यांनी थेट भाजप उमेदवाराचा भाऊ तुषार तेलंगे यांच्यावर ईव्हीएममध्ये छेडछाड केल्याचा आरोप केलाय। इतकंच नाही तर भाजपकडून पैसे वाटप केल्याचाही आरोप झालाय। गर्दी आणि गोंधळ चालू होता। तर मला कळलं की बीजेपीचे हे शिर्के आणि ठुबे इथे पैसे वाटण्यासाठी आले होते। तर मी त्यांना काही न बोलता मी बाजूला इथे उभी असताना त्यांचे अजय पाटील आणि रवी पाटील यांची काही माणसं सचिन पाटील, तुषार रोकडे, तुषार पाटील, अक्षय पाटील हे सगळे आले असता मी सचिन पाटीलला विचारलं की चांगल्या पद्धतीने तुम्ही मतं घ्यायची ना, हे पैसे वाटून तुम्ही का असं करताय। तर सचिन पाटील माझ्या अंगावर धावून आला आणि मला बोलतो तू कोण विचारणारी। म्हटलं मी ह्या बिल्डिंगची रहिवाशी आहे, त्याच्यामुळे मला हा प्रश्न विचारण्याचा हक्क आहे। तर हे पूर्णपणे चुकीचं झालं आहे, तर याच्यावरती कारवाई झाली पाहिजे। या गंभीर आरोपांमुळे निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। तसंच या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे। दरम्यान आज मतदान सुरू असतानाच काल रात्री घडलेल्या या प्रकारामुळे अंबरनाथची निवडणूक चांगलीच तापली आहे। प्रशासनाकडून परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगितलं जात असलं तरी राजकीय वातावरण मात्र चांगलंच ढवळून निघालंय।